नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयावर आपण बोलत आलेलो आहोतच. मला कल्पना याची की या स्वरूपाचे विषय तुम्हाला किती आवडतील न आवडतील माहीत नाही, पण एक संकट आपल्या राज्यावर येऊ घातलेलं आहे, किंबहुना ते आपल्यावर आलंय, आणि ते म्हणजे एका दुष्काळाचं सावट. पाऊस कमी पडतोय, अनेक तज्ज्ञ वेगवेगळी भाषा वापरतायत, वेगवेगळे अंदाज देत आहेत, पण या सगळ्याला हुलकावणी देत पाऊस मात्र महाराष्ट्राला हुलकावणीच देत आलेला आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना वगळता बाकी सगळ्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे, आणि यात शेतकऱ्याच्या समोरचे मोठे प्रश्न आहेत. करायचं तर काय? हा पाऊस कमी होतो कसा? त्याची कारणं काय आहेत? परिणाम काय आहेत? आणि शेतकऱ्यांनी आता काय करायला हवं? हे तीनच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. मी पाऊस कमी येतो कसा यासाठी म्हणतोय की उद्याही अशी स्थिती येऊ शकते. कदाचित पुढचं वर्ष चांगलं आणि त्याच्या पुढचं वर्ष खराब अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे ते काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आता अशी स्थिती आलीच आहे आणि आपण निसर्गात बदल करू शकत नाही, तर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील समजून घेतलं पाहिजे. त्यासाठीच आपण गप्पा मारणार आहोत. या पुढच्या भागामध्ये हे संकट आपणच कसं ओढवून घेतलं आहे हे देखील जाणून घेणार आहोत. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. आवडो न आवडो शेतकऱ्यांचा विषय मांडावा लागेल, कारण तो अन्नदात्याशी संबंधित विषय आहे. म्हणूनच आज या विशेष चर्चेला आपण सुरुवात करतो आहोत. आपल्यासोबत आहेत शेती विषयातील तज्ज्ञ उदय देवळानकर. सर नमस्कार आणि स्वागत आहे आपलं. खूप खूप स्वागत आहे. जय किसान. या सगळ्यामध्ये एक प्रश्न आम्हाला पडलाय. तुम्ही अभ्यासू आहात, ती ओळख द्यायची गरज नाहीये. तुमचं कृषी अधिकारी म्हणून असणं, ते काम केलेलं सगळं, या सगळ्याची पूर्ण कल्पना ऐकणाऱ्यांना देखील आहे, सगळ्यांनाच आहे. माझा एक प्रश्न आहे, हा दुष्काळ नेमका का पडलेला आहे? आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे मोसमी पाऊस आहे. मोसमी म्हणजे ठराविक मोसमात येतो, आणि याला कारण आहे आपल्याकडं उत्तरायणामुळे तयार होणारी उष्णता. तुम्हाला कल्पना आहे की 14 जानेवारीपासून उत्तरायणाला सुरुवात होती. उत्तरायण म्हणजे काय? तर पृथ्वीचा उत्तर भाग सूर्याच्या दिशेने कलतो, आणि साहजिकच सूर्याची लंब किरणं जी जास्त तप्त असतात ती भारतीय उपखंडावर पडतात. एरवी काय होतं की विषुववृत्तावर फार जास्त तापमान 46 डिग्रीपर्यंत दररोज असतं. तिथं दररोज पाऊस पडतो, आणि विषुववृत्तीय भाग जिथं जिथं आहे तिथं वर्षावनं तयार झालेली आहेत. एनाकोंडासारखी, मॅमथ हत्तीसारखे मोठे प्राणी तिथं आहेत. एक समृद्ध भूभाग आहे, आपल्याला कल्पना आहे. परंतु उत्तरायणात काय होतं की पृथ्वीचा उत्तर आख सूर्याच्या दिशेने कलल्यामुळे भारतीय उपखंडात जी उष्णता तयार होते, म्हणजे निजामाबाद जिल्ह्यापासून परभणी, नांदेड, चंद्रपूर, विदर्भ सगळा, छत्तीसगड, झारखंड हा पूर्ण तापतो. तसंच राजस्थानचा भागही 48 डिग्रीपर्यंत तापतो. पूर्ण भारतीय उपखंड तापलेला असतो, आणि या तापलेल्या उपखंडाची जी ऊर्जा केल्विन सायकल तयार होते, याने एक गॅप तयार होतो हवेमध्ये, आणि हा जे कमी झालेला दाब आहे याची जागा घेण्यासाठी समुद्राकडून जी हवा येते त्याची ऊर्जा साधारण 80 ते 85 दिवस टिकते, आणि 4 महिने आपल्याकडं पावसाळा पडतो, पावसाळा असतो आणि पाऊस पडत राहतो. हा आपला अनुभव आहे. हे झालं नॉर्मल वर्षांमध्ये, नियमित वर्षांमध्ये. परंतु याच्यावर प्रभाव टाकणारे 3 महत्त्वाचे घटक आहेत. त्याला इंडियन ओशन डायपोल असं म्हटलं जातं. म्हणजे हिंदी महासागराच्या पूर्व बाजूचं आणि पश्चिम बाजूचं तापमान. आपल्याकडे जो पाऊस येतो साऊथ वेस्ट मान्सून, हा पश्चिम बाजूकडून येतो. त्याच्यामुळे पश्चिम समुद्र ज्या वेळेला हिंदी महासागर तापलेला असतो त्यावेळेला पावसाचं प्रमाण जास्त असतं. हेच जर MJO म्हणजे मेडन जुलियन ऑसिलेशन जे असतात, की जे पावसाला आपल्याकडे ढकलण्यासाठी कारणीभूत असतात, आणि मेडन आणि जुलियन ह्या 2 सायंटिस्टनी ह्या कन्सेप्टचा शोध लावलेला आहे. ह्यामुळे देखील आपल्याकडे पाऊस पडतो. जुलै 2016 हे उत्कृष्ट उदाहरण आहे की जवळपास सगळ्या महाराष्ट्रात 300-350 मिलीमीटर पाऊस झाला होता. आणि सगळ्यात घातक जो असतो तो एन्सो म्हणजे एल निनो किंवा ला निना, हे 2 जे परिणाम आहेत, त्यातला एल निनो परिणाम हा ऑस्ट्रेलिया ते पेरू देश जो आहे, किंवा दक्षिण अमेरिका जी आहे, ह्यामधला जो प्रचंड मोठा पॅसिफिक सागर आहे, प्रशांत महासागर ज्याला म्हणतो आपण, ह्या प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातलं तापमान जर वाढलेलं असलं तर साहजिकच तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, आणि भारतातली जी ऊर्जा आहे जी पावसाला खेचते तशीच ऊर्जा भारताच्या दक्षिण पूर्वेला तयार होते, म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला तयार होते, आणि ही तयार झालेली ऊर्जा बऱ्याचशी वाफ आपल्याकडून खेचून घेते. जर
यावर्षी हिंदी महासागरातलं पश्चिम बाजूचं तापमान ठीक होतं, त्यामुळं सुरुवातीला काही पाऊस आपल्याकडे पडला. पण काही वर्ष आपण पाहिलेली आहेत की ज्यामध्ये फिलिपिन्सची बाजू जी आहे हिंदी महासागराची ती तापलेली असते आणि त्याच्यावर अजून पूर्व बाजूनी प्रभाव असतो. त्यावेळेला अत्यल्प पावसाचं प्रमाण होतं आणि कधी कधी 3-3 वादळं तयार झाली आहेत या दक्षिण चीनच्या समुद्रात, आणि ही वादळं आपल्याकडचं मॉइश्चर खेचून घेतात. गेल्या महिनाभरात 3 ते 4 मोठी वादळं तयार झाली आणि त्यांनी आपल्याकडचं मॉइश्चर खेचलं आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याकडं पाऊस कमी झालेला आहे. आता एकूण स्थिती बघताना असं वाटतं का आपल्याला की उद्याच्या कालखंडात सुद्धा, म्हणजे आता अजून पावसाचे काही महिने शिल्लक आहेत, या कालखंडात पाऊस बरा पडेल की प्रमाणापेक्षा कमी असेल? माझं आकलन असं आहे की याच्यात व्हल्नरेबल तालुके 126 पहिल्यांदा होते महाराष्ट्रातले, म्हणजे मध्य महाराष्ट्रातले. सरळ सरळ सांगायचं तर तुमच्या माणदेशापासून कवठे महांकाळ, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातलं आष्टी, जामखेड, श्रीगोंदा. बिलकुल. आणि म्हणजे एकच तालुका, अकोले तालुका सोडून सगळे नगरचे तालुके, पुण्यातलं भोर, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर सोडून बाकी सगळे तालुके, सोलापूर जिल्ह्यातले सगळेच तालुके, सांगलीतला माणदेश, साताऱ्यातला माणदेश, नाशकातला बहुतांश भाग, नाशकातला त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी सोडून सगळा भाग, ते थेट नंदुरबारपर्यंत सगळा खानदेश, इकडं अकोला बुलढाण्यापर्यंत, याच्या बाउंड्रीपर्यंत. आणि आता आपल्याकडं परभणीला सुद्धा दुष्काळाचे झटके बसायला लागले, नाही तर हा सुद्धा ॲश्युअर्ड रेनफॉल ट्रॅक्ट आहे. परंतु त्या मानाने मराठवाड्यातले परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातला अहमदपूर, उदगीर तालुका हा थोडासा ठीक असतो एल निनोच्या पिरियडमध्ये सुद्धा. परंतु ह्या तालुक्यांमध्ये ह्या पावसाचा जो खंड आहे एल निनो पिरियडमधला हा 70% कमी पाऊस पडतो. माझा अनुभव असा आहे की 2014च्या आणि 15च्या दुष्काळामध्ये हर्सूल नावाचं एक स्टेशन आहे गंगापूर तालुक्यामध्ये, महसूल मंडळ आहे, तिथे 168 मिलीमीटर पाऊस पडला होता. आणि जैसलमेरमधल्या जगात सगळ्यात कमी पाऊस पडणारं जे स्टेशन आहे, योगायोगाने जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं स्टेशनही भारतात आहे आणि सगळ्यात कमी पाऊस पडणारं स्टेशनही भारतात आहे. भौगोलिक वैशिष्ट्य आहे भारताचं. परंतु तिथं पाऊस पडतो जैसलमेरमध्ये, अशी मराठी आता चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडणारा एक स्पॉट सापडला. पण जैसलमेरमध्ये 172 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि तुम्ही लक्षात घ्या की 168 मिलीमीटर पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात पडला की तो फार दुष्काळासाठी नोंद नाही आहे, मध्यम आहे. असा जर बदल हवामानात होत असेल तर आपल्याला पूर्वकल्पना असली पाहिजे, त्याची तयारी आपली असली पाहिजे आणि आपल्या शेती पद्धती आणि पीक पद्धती त्यात सुसंगत असली पाहिजे. म्हणजे 70% पाऊस कमी पडणार आहे की 70% पाऊस? 70% एकूण सरासरीचा पाऊस पडण्याची शक्यता असते. आणि IMDने जो अंदाज दिलेला तो 96% आहे. पण 96% म्हणजे कसं, आता मराठवाडा आहे, मराठवाड्यात आष्टी तालुका आहे, तुळजापूर आहे, गंगापूर, वैजापूर आहेत, आष्टी पाटोदा आहे. आता हे सगळे तालुके दुष्काळी आहेत आणि याची सरासरी 350, 400, 500 पर्यंत असते दुष्काळात. वैजापूरची सरासरीच 500 मिलीमीटर आहे. आणि आपल्याकडेच माहूर तालुका आहे, किनवट तालुका आहे, भोकर तालुका आहे, इथली सरासरी 1100 मिलीमीटर, परभणीची 800-900 मिलीमीटर आहे. म्हणजे मराठवाड्यात पाऊस पडणार म्हटल्यावर आपण वाट पाहत बसतो की बा माझ्याकडे पाऊस पडेल, पण आपल्या तालुक्याची दीर्घकालीन सरासरी काय आहे त्याच्या 96% इतका पाऊस पडतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे मधला जो भाग आहे, जो औरंगाबाद जिल्ह्यातले कन्नड तालुका आहे, खुलताबाद आहे, सिल्लोड आहे, किंवा जालना जिल्ह्यातले भोकरदन, जाफराबाद सारखे तालुके आहेत, ह्या तालुक्यांमध्ये जिथं सरासरी बरी आहे, 700-800 mm पाऊस काही ठिकाणी पडतो, त्या ठिकाणी हे पावसाचं प्रमाण 200-300 मिलीमीटर इतकं खाली जातं आणि तिथं सगळ्यात जास्त फटका बसतो. बाकी तालुक्यांना दुष्काळाची सवय असते, पण बऱ्याच वेळा मग धरणांच्या क्षेत्रामध्ये येणारे पिकं, सोलापूर जिल्ह्यात सरासरी पाऊस प्रचंड कमी आहे, परंतु उजनीच्या धरणामुळं तिथं 2.5 लाख हेक्टरपर्यंत ऊस घेतला जातो. आणि पावसाचं प्रमाण म्हणजे नेमकं काय लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे जेव्हा 700 mm पाऊस पडतो असं आपण म्हणतो, त्यावेळेला 70 लाख लिटर पाणी पडतं आणि याच्यातला एक भाग जमिनीवरून वाहून जातो नदीच्या प्रवाहातून, काही भाग जमिनीत मुरतो. आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंग नंतर फार मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन सुरू झालेलं आहे आणि जुलै ऑगस्टमध्ये होणारं पाण्याचं बाष्पीभवन ही खरी काळजीची गोष्ट आहे. त्याची काळजी इथून पुढे आपल्याला घ्यावी लागणार आहे. आता या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे, दुष्काळ पडलाय, सगळं कळतंय, सगळं समजलंय, पण शेतकऱ्यांच्या बाबत काही समस्या अशा आहेत की दुबार पेरणी आहे, वाया जाणं आहे, पीक कमी येणं आहे. अशा स्थितीत आलेल्या संकटाला सामोरं जाताना शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीत, आपल्या कामात कोणते बदल करायला हवे? कसं की दुष्काळाला फेस करताना किंवा दुष्काळ म्हणण्यापेक्षा ही टंचाई परिस्थिती असते आणि पावसाचं असमान डिस्ट्रीब्युशन असतं. यामध्ये काही विशिष्ट गोष्टी कृषी विद्यापीठांच्या संशोधनातून समोर आल्या आहेत.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे आकलन आहे आपलं की 19 ऑगस्ट नंतर राज्यात पावसाला सुरुवात होईल. 21-22 ऑगस्टपर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडेल आणि इथून पुढं याचे 6-7 दिवस 8 दिवस पीक सांभाळणं हे फार जिगरीचं आहे ना, अवघड आहे. यावेळेला सल्ला काय आहे वैज्ञानिकांचा की साधारण 1 ते 2% 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रोट नावाचं विद्राव्य खत आहे, याचा फवारा आपण सोयाबीन किंवा मक्यासारख्या, कापसासारख्या किंवा इतर ज्वारी बाजरीसारख्या पिकावर घेतला तर आपल्याला 8 दिवसाचं कुशन मिळेल. दुसरी गोष्ट 5-6 हजार वर्षांपासून आपल्याकडे एक पद्धत आहे की जी पिकं आहेत आपली त्याच्या आता आपण आंतरमशागत करतो आणि अगदी पूर्वापार म्हणजे जनकराजाच्या साहित्यामध्ये आणि याचा उल्लेख आलेला आहे की आंतरमशागतीची अवजारं कशी असावीत, ते बैल कसे असावेत, त्याचं वर्णन दिलेलं आहे. जू कसं असावं, त्याचं येठण कसं असावं, त्याचं रुग्ण कसं असावं, म्हणजे ह्याचा सगळ्याचा उहापोह आपण केलेला आहे. आणि हे त्या काळापासून डायरेक्शन काय त्याचं तर आपल्याकडं ॲल्युमिनियम सिलिकेटची जमीन आहे महाराष्ट्रामध्ये, खाली बेसाल्ट आहे म्हणजे मोठा कठीण खडक आहे आपल्याकडे आणि त्याच्यावर तयार झालेली ही ॲल्युमिनियम सिलिकेटची जमीन आहे. याला मॉन्ट मोरलिनेट क्ले असं नाव आहे. या क्लेचं वैशिष्ट्य काय आहे की पाणी लागलं की फुगते आणि पाणी गेलं की आकसते, म्हणजे भेगा पडतात तिच्यात. मग आपल्याकडे काय पद्धत होती जुन्या काळात की रिकाम्या शेतात वखर चालवायचे. त्यांनी काय होत होतं की या भेगांमध्ये गेलेली माती उडून जाणारं नत्र्याचं प्रमाण रिस्ट्रिक्ट करत होती. आणि आता जेव्हा आंतरमशागत करताना डवरं डुबं किंवा कोळपा आपण मारतो किंवा आपल्या महिला खुरपतात, त्यावेळेला गवत आहे तिथेही खुरपतात, गवत नाही तिथेही खुरपतात. ते खुरप्याच्या पाण्याचा गुण आहे म्हणतात. ते खरं आहे की हे जे बाष्पीभवन रोज जवळपास 6,000 ते 8,000 लिटर पर हेक्टर इतकं पाण्याचं बाष्पीभवन होतं. आणि आपल्याकडे जे दुष्काळ जे पडतात ते एका हेक्टरला 15-20 हजार लिटर पाणी कमी पडल्यामुळे पडतात. पण ज्यावेळेला आपण त्याच्यातून आंतरमशागत करतो, हलकी आंतरमशागत, म्हणजे कपाशीच्या शेतात मी पाहिलं की त्यात कुळव किंवा वखरावर उभं राहून लोक मेहनत करतात, तशी अपेक्षित नाही. हलकी जमीन हलवावी या काळामध्ये. वरचा जी खपली धरलेली असते याच्यामध्ये केशिका म्हणजे कॅपिलरीज, केसासारख्या बारीक ट्यूब्समधून पाणी बाहेर फेकलं जातं. आणि तुम्ही लक्षात घ्या की 6,000 वर्षांपासून आपल्याकडे हे तंत्र आहे की आपण ही जमीन हलवतो, याला सॉईल मल्च असं म्हणतात. ह्यामुळं वाहून उडून जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण थांबतं आणि या दुष्काळावर मात करण्याची पिकांची क्षमता तयार होते. तेव्हा पोटॅशियम नायट्रेटचा फवारा आणि हलकी आंतरमशागत ह्या 2 गोष्टी हा काही काळ सस्टेन करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. हा किती काळ असेल साधारणतः? 8 ते 9 दिवस तुम्हाला कुशन मिळेल. आणि ही अपेक्षा आहे की जी काही आता सागरी परिस्थिती तयार होती की मागच्या आठवड्यामध्ये खूप जास्त समुद्र तापलेला होता, पॅसिफिक सागर, आणि त्या मानाने बंगालच्या उपसागराचं आणि अरबी सागराचं तापमान फार कमी झालेलं होतं. त्यामुळं काय झालं की हे तापमान कमी असल्यामुळं साहजिकच जी ऊर्जा होती ती सगळी ढग खिचून नेत होती. पण आता अरबी सागराचं तापमान वाढतंय, बंगालच्या उपसागराचंही तापमान वाढतंय आणि त्या प्रमाणात हा जो एन्सोय सेकंड फेजमध्ये गेलेला आहे, म्हणजे तापमान तिथं अजून वाढलेलं आहे. तुम्हाला मी स्लाईड दिली ती दाखवली तर प्रेक्षकांना त्याचं आकलन होईल की ह्या एनर्जीला थोडंसं नलिफाय करणारी परिस्थिती आपल्याकडं तयार झाली की थोडाफार पाऊस आपल्याकडं पडेल. आणि तशी हिंदी महासागराची जी इंडियन ओशन डायपोलची परिस्थिती आहे ती थोडी फेवरेबल राहून आपल्याकडं पाऊस येईल. आपल्याकडं जे ऊन पडलेलं आहे सध्या राजस्थानमध्ये, जे ऊन पडलेलं आहे ते सुद्धा पाऊस खेचण्यासाठी मदत करेल. आपल्याकडची उष्णताही थोडाफार पाऊस खेचण्यासाठी आपल्याला मदत करेल. म्हणजे आता या सगळ्या स्थितीमध्ये नैसर्गिक वातावरणावर अवलंबून राहावं तर लागणार आहेच आहे, पण आपण सांगताय त्या सगळ्या गोष्टी देखील प्रिकॉशन म्हणून कराव्या लागणार आहेत. आताच्या घडीला पेरण्या झाल्यात, पीक उगवण्याची वाट बघायची आहे आणि पुढच्या हंगामाच्या पेरण्या सुद्धा करायच्या आहेत. तर त्यासाठी आत्तापासूनच काही काळजी घेतली गेली पाहिजे का? येणारा पाऊस, न पडलेला पाऊस, त्याच्या काही लहरीपणा हा कसा असेल त्याची काय काळजी घेतली पाहिजे? कसं आहे की पिकांची निवड फार महत्त्वाची ठरणार आहे. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की हा पावसाळा या वर्षीचा साधारण 10 ऑक्टोबरपर्यंत असेल आणि अशा कंडिशन्स तयार होतील की 1-2 मोठे पाऊस आपल्या परिसरात पडतील. निसर्ग कमीत कमी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतो असं म्हणतात, पण त्याचा आपण तांत्रिक भाग त्यातला बघू. ज्या कारणाने मोठे पाऊस पडतात अशी कारणं तयार होतील पावसाळ्याची शेवटी. आणि यावेळेला आपल्याकडे असलेली शेततळी भरून घेणे, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे आणि रबीमध्ये पिकाची निवड करताना बागायत पिकांचं प्रमाण मर्यादित ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. किंवा प्रोटेक्टिव्ह इरिगेशन ज्याला म्हणतात,
सिंचनाची आधुनिक साधनं वापरणं, स्प्रिंकलरसारखी, रेनगनसारखी, ड्रिपसारखी, हेही आवश्यक ठरतं. पण ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी पिकांची निवड काळजीपूर्वक करावी. हरभऱ्यासारखी पिकं आहेत, करडईसारखी पिकं आहेत, परंपरागत तेलबिया आहेत, जवस आहे. ह्या पिकांना पाणी फार कमी लागतं. म्हणजे कापसाच्या पिकाला आपल्याकडे साधारण 750 mm म्हणजे 75 लाख लिटर पाणी लागतं. मक्याला 65 लाख लिटर पाणी लागतं. सोयाबीनला 60 लाख लिटर पाणी लागतं. पण ज्वारी ही रेसिड्युअल मॉइश्चरवर म्हणजे जमिनीत असलेल्या बाष्पावरती किंवा पाण्यावरती येऊन जाते. हरभऱ्याचंही तसंच आहे. त्यामुळे ही ज्वारी, जवस, हरभरा ही पिकं फार सहज येऊन जातात. करडीसारखी पिकं सहज येतात आणि यांना बाजारात किंमत चांगली आहे. ज्वारीची किंमत आज 6,000 रुपये क्विंटल आहे. मंगळवेढ्याचा जो परिसर आहे आपला, तिथल्या ज्वारीला आपल्याला GIS मानांकन मिळालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आपण साजरं करतो आहोत. त्याचंही महत्त्व तुम्ही लक्षात घ्या. हे जे पौष्टिक तृणधान्य आहेत सगळी, राई, राळं, बगर, बाजरी, ज्वारी. बाजरी तर सायंटिस्ट खायला सांगतात केस टिकवण्यासाठी. ट्रायकोलॉजिस्ट सांगतात की बाजरीमध्ये असे घटक आहेत की त्याच्यामुळे तुमचे केस राहतील, टिकतील. पण आपल्याकडे काय झालं सुशीलजी, की माझे वडील नेहमी सांगायचे की जर आपल्याला बाजरी ज्वारी चांगली विकता आली असती तर इंग्लंडची राणी 9 वारी लुगडं नेसून फिरली असती, आपल्या पोरींनी फ्रॉक घातली नसते. त्याचा अर्थ काय आहे की आपला पराभव बाजारपेठेत झाला. आणि आपला पराभव का होतोय, तर आपल्या पावसाच्या परिस्थितीला सुसंगत नसलेली पिकं आपण लावतो आहोत. ती परावलंबी आहेत. परावलंबी आहेत म्हणजे कशी, खळं झालं की ते शेतकऱ्याला रिकामा करून टाकतात, बेरोजगार करून टाकतात. पिकं अशी असली पाहिजेत की खळ्यानंतर सुद्धा करडी असली तिचं तेल तुम्हाला काढता आलं पाहिजे. म्हणजे शेतीमधली उद्योजकता ही दुष्काळावर मात करण्याचं साधन असलं पाहिजे. आज असं म्हणतात की मोर क्रॉप पर ड्रॉप अशी सरकारची घोषणा आहे. मी याच्या पलीकडं आता आपण गेलं पाहिजे. मोर क्रॉप नाही, पर ड्रॉप नाही, किंवा मोर मनी पर ड्रॉप नाही, तर मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप. तुम्ही हा विचार करा की हे पीक मी 1 हेक्टर लावलं, करडीला जास्तीत जास्त तुम्हाला 20 लाख लिटर पाणी लागणार आहे, हरभऱ्याला 30 लाख लिटर पाणी लागणार आहे, ज्वारीला 15-20 लाख लिटर पाणी लागणार आहे. आणि दुष्काळात सुद्धा पडणारं पाणी हे पुरेसं आहे या पिकांसाठी. पण ह्या पिकांमध्ये तुमच्या दाल मिल्स असतील, ऑइल मिल्स असतील, ही रोजगार निर्मिती क्षमता आहे. आपण जी पिकं घेतो आहोत, सोयाबीनसारखं पीक सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागणार आहे 200 करोडची. हे शेतकरी नाही करू शकत. पण भारतामध्ये 5.5 लाख तेल गाड्या 84 साली होत्या. आता ते 11,000 शिल्लक आहेत, त्यातले 5,500 चालू आहे. आणि आपण जो देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता तो आता 70% तेल आयात करतो. 1 लाख करोडपेक्षा जास्त रक्कम तेलाच्या आयातीसाठी आपण खर्च करतो. आणि जी पिकं घेतो त्यातून दुष्काळही पाडतो. म्हणजे दुष्काळ केवळ हा निसर्ग निर्मिती असं नाही की दामाजी पंतांचा दुष्काळ तुम्हाला माहिती आहे, 7 वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ होता. 72चा दुष्काळ आपण पाहिलेला आहे. गेल्या शतकामध्ये टिळक वारले त्या वर्षी 1920 साली सगळ्यात मोठा दुष्काळ पडला होता. आणि 1937 साली एकूण प्रमाणाच्या 250% पाऊस झाला होता. म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात उल्लेख आहे की 1600 ते 1700 मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस झाला. सगळ्या महाराष्ट्रात खूप पाऊस झाला होता. पुराणी मृत्यू झाल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये इंग्रजांच्या आहे. म्हणजे ही नवीन गोष्ट आहे असं नाही. तर आपण पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचं या दृष्टीने याकडे पाहावं. दुष्काळ एक संधी म्हणून घ्यावं, त्याचं तंत्र म्हणून घ्यावं. आणि ही जी तृणधान्य आहेत ती जगात फार ठिकाणी येऊ शकत नाहीत. या ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशात येतात. ती भारतामध्ये, आफ्रिकेमध्ये आणि दक्षिण अमेरिकेत येऊ शकतात. या गव्हाच्या ग्लुटेनमुळं होणारे रोग, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, याच्यापासून आता सुशिक्षित आणि समृद्ध जगाला सुटका पाहिजे. आणि त्यामध्ये या सगळ्या दुष्काळी पिकांना मोठी संधी आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. अजून एक 8-10 दिवस आहेत ज्यानंतर पावसाला सुरुवात होणार आहे, पण तोही प्रमाणात पडणार आहे. त्यामुळं काळजी तर घ्यायला हवीच. आणि ती काळजी घेऊन आपण दुष्काळाचे बळी ठरणार नाहीत. यासाठी बळीराजा खरंच समृद्ध आहे, सशक्त आहे, पण त्याला आवश्यकता आहे संभ्रमित न करणाऱ्या माहितीची. म्हणूनच ही माहिती आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि भविष्यातही अशी माहिती घेऊन येऊच. नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार सर आपले. जय किसान.